नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी मी हे इंद्रायणी कणीचे तांदूळ 15 मिनिटं धुवून ठेवलेले होते. कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आता आपण ते सगळं पाणी नितळलेले तांदूळ आपण छान भाजून घेऊ. मंद गॅसवर हे सगळे कोरडे होईपर्यंत आपण छान भाजून घेऊ. त्यातच मी त्या हिरव्या वेलचीचे काही दाणे टाकते, म्हणजे ते तांदूळाबरोबर वाटले जातील. खीर बनवण्यासाठी कोणताही असा सुगंधित तांदूळ वापरावा. तांदूळ छान भाजून झालेले आहेत. मी आता गॅस बंद करते आणि थंड होऊ देऊ. थंड झाल्यावर आपण हे मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊ. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन रवाळ असे फिरवून घेऊ. सुरुवातीला कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेऊ. जे तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे ते टाकू. तांदूळ आपण भाजूनच घेतले, त्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाही. त्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकू. तांदूळ शिजण्यापुरतं गरम पाणी टाकायचं. 1 कप गरम पाणी टाकलं तर किती छान आपले तांदूळ फुललेले आहेत. त्यात आता अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं, तर मी आता 1 वाटी पूर्ण साखर टाकते यामध्ये, कारण अजून दूध वगैरे पडेल, त्यामुळे आपल्याला गोड व्हायला पाहिजे. साखर विरघळेपर्यंत आपण हे शिजू देऊ. एकीकडे मी केशराच्या काड्या सुद्धा अशा दुधात टाकून ठेवलेल्या आहेत. त्याच्याने छान रंग पण येतो आणि सुगंध पण छान लागतो. साखर पूर्ण विरघळलेली आता आपली. आपण याच्यात दूध घालू. या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. लागत आपण इथे टाकणार आहे. आणि दूध टाकताना केव्हाही गरम दूध टाकायचं, छान उकळतं दूध टाकायचं. आता मी उरलेलं दूध पण यात पूर्ण टाकून देते. अर्धा लिटर दूध पूर्ण टाकते. केशर दुधात भिजवलं होतं ते पण आता टाकून घेऊ. छान आता उकळली की आपण गॅस बंद करू. खीर छान शिजलेली आहे, त्यात आपण गॅस बंद करू आणि सर्व करायला घेऊ. तांदळाची खीर आता तयार आहे. तर आता प्रत्येकाच्या घरी तांदळाची खीर बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, पण आमच्याकडे सणावाराला म्हणा किंवा पितृपक्षात अशाच प्रकारे खीर केली जाते. तर तुम्ही पण असे सोप्या पद्धतीने खीर बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.